नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आजची जी कथा आहे ती म्हणजे की भारतातील पहिली एडिटर ही महिला होती हे अद्ययावत आपल्याला माहीत नसेल तर श्रोते हो, भारतीय चित्रपटांचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जातो तेव्हा दादासाहेब फाळके हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते। मात्र या ऐतिहासिक प्रवासाच्या पडद्यामागे एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होती ज्यांच्या योगदानाशिवाय राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट कदाचित पूर्ण होऊ शकला नसता। त्या म्हणजेच आपल्या सरस्वतीबाई फाळके। केवळ पत्नी नव्हत्या तर खऱ्या अर्थाने सहचरणी होत्या। ज्या काळात चित्रपट हे केवळ एक वेडसर स्वप्न मानलं जात होतं त्या काळात सरस्वतीबाईंनी आपल्या पतीच्या या ध्यासावर पूर्ण विश्वास ठेवला। आर्थिक चणचण भासू लागल्यावर त्यांनी स्वतःचे सोन्याचे दागिने विकून चित्रपटासाठी भांडवल उभे केले आणि घरची जबाबदारी सांभाळून त्यांनी दादासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून मुळात स्टुडिओमध्ये काम देखील केलं। सरस्वतीबाईंचे तांत्रिक योगदान थक्क करणारे होते। आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात फिल्म एडिटिंग सोपे वाटत असले तरी त्या काळी ते एक जिगरीचे काम होते। फिल्मची प्रक्रिया, त्या स्वतः फिल्मचे रोल्स रसायनात धुणे आणि ते वाळवणे ही कामे करायच्या। अचूक संपादन, तासनतास बसून फिल्मचे तुकडे योग्य क्रमाने जोडणे, प्रत्येक फ्रेमची बारकाईने तपासणी करणे ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पडली। म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीत चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान जवळपास 500 लोकांच्या जेवणाची सोय करण्यापासून ते कॅमेराला सहाय्य करण्यापर्यंत त्यांनी प्रत्येक भूमिका बजावली। समाजाचा विरोध आणि उपहास झेलून त्या आपल्या ध्येयावर ठाम राहिल्या। जेव्हा 3 मे 1913 रोजी राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला तेव्हा तो केवळ दादासाहेबांचा विजय नव्हता तर सरस्वतीबाईंच्या अफाट कष्टाचे आणि संयमाचे फळ देखील होते। आज भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर पोहोचला, पण या महावृक्षाचे बीज बहरणाऱ्या सरस्वतीबाई फाळके यांचे नाव आजही प्रेरणादायी आहे। त्या केवळ एक पत्नी नव्हत्या तर भारतीय चित्रपट सृष्टीतील पायाभरणीतील एक आर्किटेक्ट होत्या। भारतीय चित्रपट सृष्टीच्या प्रारंभीच्या काळात चित्रपट बनवणे हे निव्वळ कलात्मक काम नसून ते एक अत्यंत कठीण केमिकल आणि मेकॅनिकल आव्हान होते। सरस्वतीबाईंनी या आव्हानावर मात करण्यासाठी तांत्रिक आघाड्यावरती काम केले। त्या काळी आजच्या सारखे स्वयंचलित लॅब नव्हते। फिल्म शूट झाल्यानंतर ती डेव्हलप करण्यासाठी रसायनांचा वापर करावा लागे। रसायनांचे ज्ञान सरस्वतीबाई तासनतास अंधाऱ्या खोलीत बसून रसायनाचे मिश्रण तयार करत असे। सरस्वतीबाईंचे हे तांत्रिक ज्ञान केवळ उपजत नव्हते तर त्यांनी दादासाहेबांकडून ते आत्मसात केले होते आणि त्यात स्वतःची कल्पकता ओतली होती। म्हणूनच त्या भारतीय सिनेमाच्या खऱ्या अर्थाने पहिल्या तंत्रज्ञ ठरतात। सरस्वतीबाई फाळके यांची ही कथा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।